दिवसभरचा सर्व थकवा चुटकीसरशी कसा गायब होता ना ते बघा. तर इकडे मी बॅग भरायला घेतलेली आहे. आता ही कशासाठी? तर आम्हाला जायचं होतं उद्या गावी आणि त्यासाठी म्हटलं काही कपडे भरून घ्यावेत. इकडे मी कपडे अगोदरच घड्या घालून ठेवलेले होते. फक्त बॅगेत भरायचे होते आणि त्यानंतर शिवांशची देखील झोप झाली. म्हटलं आता थोडेसे कपडे खरेदी करून आणावेत. म्हणून आम्ही निघालो होतो शॉपिंग करायला. तर इकडे शिवान्या गाडीत बसलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. शिवांशची झोप झालेली असल्यामुळे तो देखील फ्रेश असा बसलेला होता. रडत वगैरे काही नव्हता आणि शिवान्या बसलेली होती पुढे. चला इकडे तर निघालेलो आहोत आणि आणि मिस्टर बोलले की मग आपण गुळाचा चहा घेऊयात. पुढे गुळाचा चहा भेटतो. तर म्हटलं चालेल. मग गुळाचा चहा ऑर्डर केला तर आला. इथे 2 कप आले. मग म्हटलं अजून एक द्या. तर आमच्या शिवान्याने 1 कप घेतला. ऑलरेडी तिने घेतलेला होता आणि इकडे शिवांशने थोडीशी हालचाल केली तर टेबलवर खूप सारा चहा सांडला. तर त्यानंतर आम्ही तो चहा घेतला. खूपच छान होता. तर मग इकडे आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत कपडे घेण्यासाठी. आम्ही दरवाजातून आत एंट्री करताच खूप छान असं विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असलेलं छान असं सुंदर मंदिर त्यांनी बनवलेलं आहे आणि खूपच छान असं प्रसन्न वाटलेलं की मन अगदी भरून गेलं. बघा इकडे म्हणजे असं वाटलं की आपण एखाद्या मंदिरातच आलेलो आहोत का. तर इकडे मग थोडीशी कपडे आम्ही चॉईस केली. इथे इतकी सारी व्हरायटीजचे कपडे बघून ना असं मन पूर्ण भरून जातं की कोणते कपडे घ्यावेत आणि कोणते नाही. सगळेच आवडतात बघा. पण मग थोडेसे कपडे घेतले आणि तिथून देखील निघालो आणि मग नंतर आठवलं की मग शिवांशला थोडंसं खायला घ्यायचं होतं आणि मग आम्ही किराणा म्हणजे के मार्टमध्ये जाणार होतो. तर तिथून तिकडे निघालो आणि तिथे देखील थोडीशी शॉपिंग केली. थोडेसे सामान घेतलं आणि त्यानंतर मग घरी जायला निघालो. तर मग आमच्या शिवान्याची फर्माईश होती की मला पिझ्झा खायचा. तर मग आता पिझ्झा मागितला आणि वडिलांनी दिला नाही, असं कधी होणारच नाही. तर मग तिची फर्माईश देखील पूर्ण केली. पिझ्झा देखील खाऊन घेतला आणि वाजले होते संध्याकाळचे 7. आता इथून जाऊन संध्याकाळी स्वयंपाक करायचा म्हणजे तर जीवावरच आलं होतं. मग आम्ही घेतलं वडापाव आणि गरम गरम वडापावने दिवसाचा शेवट केला. बाय.